अलर्ट मोडवर आहे। मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना संपर्क केला जातोय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। जे नाव निश्चित होईल त्या उमेदवारासाठी कामाला लागा अशा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात। गोडसे यांच्या उमेदवारीवरून भाजप आमदारांसह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची सुद्धा नाराजी पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स मिळतात या संदर्भात? नक्कीच खरं तर गेल्या महिन्याभरापासून नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नव्हता। त्याचं प्रमुख कारण हेच होतं की भाजपच्या आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध होता। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार देखील हेमंत गोडसे यांच्यावर नाराजी उघडपणे व्यक्त करत होते आणि त्यामुळेच खरं तर नाशिकच्या जागेचा तिढा सुटायला इतका 1 महिन्याचा कालावधी गेलेला आहे आणि आता आज खरं तर नाशिकच्या जागेवर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे आणि हेमंत गोडसे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि हे नाव जाहीर करण्याआधी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जे आमदार आहेत त्यांना स्वतः फोनवरून संपर्क केला आणि जो उमेदवार असेल महायुतीचा त्या उमेदवारासाठी ताकदीने काम करण्याचा सल्ला जो आहे तो स्वतः मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून आपल्यापर्यंत पोहोचतील। त्यामुळे आज दुपारपर्यंत आता नाशिकच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा जवळपास होणार असं आता बोललं जात आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर मुख्यमंत्र्यांनी आमदारांना संपर्क केलेला आहे।